हॅलो सर. हॅलो. सर हां अनम्यूट हां करा. सॉरी अनम्यूट. ओके ते सॉरी ओके थँक्यू. हां काय केलं लास्ट लेक्चर वी हॅव completed the CPM. So what we have done, first of all we have calculated we have drawn the network diagram according to the activities. Okay, 1 to 2, 1 to 3, according to that activity we have drawn the construct network. Compute EN, earliest and latest time for each and every activity according to the forward event forward method and the backward method. Okay, these both methods are required in a added in our syllabus. Okay, now different MCQs will be asked. In government example also, gate examination also, such type of the MCQs will be asked. What is actually latest time, what is actually finish time, okay, what is a float, free float. A different type of question will be asked on MCQ type of question will be asked on this chapter. Okay, this is very important formula. Problem किती वेळा विचारला बघा, हे बऱ्याच वेळा विचारलेला बरोबर का. सो these are the CPM problem. Okay, same problems are there. Okay, only values and only construction is different. मग ते कन्स्ट्रक्ट कसं काय ते तर आपण सांगितलेलं आहे. सो वी विल मूव टुवर्ड द PERT also. Okay, now these are the formulas. Problems are available in notes. ह्या प्रॉब्लेम मध्ये काय प्रॉब्लेम आला तुम्हाला ते विचारा लगेच. आणि ऍक्च्युली सॉल्व. ओके, ऑल द प्रॉब्लेम्स आर सॉल्व प्रॉब्लेम. हे जवळजवळ बघा हे 12.5 म्हणजे 5 ते 10 एक्झाम्पल दिलेले आहेत. ओके, सो यू हॅव टू स्टडी ऑल दीज प्रॉब्लेम्स. हां, असाइनमेंट क्वेश्चन्स आर ऑल्सो देअर. ओके, कुठलाही क्वेश्चन बघा तुम्ही सेम आहे, त्याच्यामध्ये काय वेगळं काय नाही. हां, आता हे तुम्हाला जर मोठा दिसत आहे, कन्स्ट्रक्ट अँड ऍक्टिव्हिटी नेटवर्क, ड्रॉ द क्रिटिकल पाथ, कॉम्प्युट टोटल फ्लोट फॉर इच ऍक्टिव्हिटी, फाइंड द इफेक्ट ऑफ प्रोजेक्ट ऍक्टिव्हिटी वेअर टू टेक 6 days. ओके, ह्याच्यामध्ये काय व्हेरी सिम्पल, ह्याच्यामध्ये काय एवढं विशेष नाही. जे आपण आता शिकलोय व्हॉट एव्हर द फाइंडिंग, तेवढी जरी फाइंडिंग काढले तरी प्रॉब्लेम विल बी सफिशियंट. ओके, आन्सर विल बी सफिशियंट. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम मध्ये काही असू द्या. ओके, व्हॉट इज आवर रोल, व्हॉट एव्हर द आवर वे टू सॉल्व द प्रॉब्लेम इज व्हेरी इम्पॉर्टंट. Now last point of this chapter is PERT. क्वेश्चन भरपूर आहेत बघा. हां, now PERT, program evaluation and review technique. Okay, this is also one network technique. Here we have to use only network also. ह्याच्यामध्ये पण सेमच असणार आहे. सो वी विल टेक अ स्मॉल इंट्रोडक्शन. Now in that required point for the PERT. Okay, first point is the optimistic time estimate is nothing but T0. So what is optimistic time? The shortest possible time required for the completion of that activity. ओके, म्हणजे मगाशी जे आपण टाइम बघत होतो प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये टाइम होता. ओके, इन लास्ट CPM chapter, in CPM article, whatever the time required for that activity is written above that activity. Okay, but here the three times are required. Okay, in PERT. Okay, for the program evaluation and review technique. Okay, this is also one network technique. Optimistic time is nothing but the shortest possible time required for the completion of activity if all goes extremely well. ओके, जर कंटिन्यू बघा देर विल बी नो एनी फेल्युअर फॉर दॅट ऍक्टिव्हिटी. म्हणजे टायर पंक्चर झालं बरोबर का, म्हणजे मला पंढरपूर पासून सोलापूर पर्यंत जायचं आहे. ओके, तर मला किती कंटिन्यू जर कुठला डिस्टर्ब जर नाही झाला तर मला 20 मिनिटं लागतात. सो दॅट टाइम इज नथिंग बट द ऑप्टिमिस्टिक टाइम. ओके, नेक्स्ट टाइम इज द पेसिमिस्टिक टाइम. If any failure will be there, suppose for example the maximum possible time for the activity will be take if everything goes bad. However, major catastrophes such as earthquake, flood, storm, labor trouble. ओके, हे जे काय ऍक्टिव्हिटी आहेत ते काय दिस इज नथिंग बट फेल्युअर. ओके, असं जर काय अडचणी आल्या तुम्हाला आणि तो टोटल टाइम असेल, समजा पंक्चर गाडी झाली. ओके, आय एम टेकिंग व्हेरी स्मॉल एक्झाम्पल. पण वी हॅव टू कन्सिडर द इंडस्ट्रियल एक्झाम्पल ऑल्सो. गाडी पंक्चर दुकानापर्यंत गाडी न्यायला, गाडी पंक्चर काढायला किती वेळ जाणार आहे तुमचा. फॉर एक्झाम्पल
एक अर्धा तास गेला आणि मग तो तुमचा टोटल जर्नीमध्ये टाइम ऍड होणार ना. दॅट टाइम इज नथिंग बट द मॅक्सिमम पॉसिबल टाइम इज नथिंग बट द पेसिमिस्टिक टाइम. Okay, and last time is the most likely time. Okay, now the time an activity will take executed under normal condition, it is a model value. It is assumed that the situation is normal with usual setback or lapse set. Okay, this is nothing but the most likely time estimate. Okay, without any failure, without any म्हणजे काय तुमचा total time activity will be take executed under normal condition. Okay, this is nothing but the most likely time estimate. Okay, now all these value will be given in problem. We have to calculate only 2 times. Okay, whatever the variance from that and the expected time for that journey. जसं CPM मध्ये काय करत होतो, we have find out the critical path. Okay, best path, suitable path for our journey, and here we have to calculate the expected time for that activity. This is the only difference between CPM and PERT. So we will take there are 2 again formula, variance also. Okay, directly we have to take a problem and we will take a theoretical part in between that problem. Now frequently distribution curve. Okay, so there will now there are basic 2 formulas are required. Okay, basic 2 formulas are required. Now variance is nothing but variance is equal to sigma square is equal to TP minus T0 upon sigma. Okay, 6 sorry, TP minus T0 upon 6. Okay, now what is TP? TP is nothing but the pessimistic time, and TO is nothing but the optimistic time. Okay, that time will be given in problem. Okay, now and last is a expected time, TE. Okay, हा फॉर्म्युला कुठे आहे बघा, TE चा expected time is equal to mu is equal to T0. T0 is TO is nothing but optimistic time plus 4 TM. TM is nothing but the most likely time. Okay, plus TP is nothing but pessimistic time. These all times are given, will be given in problem. So we will take directly problem. So we will take a problem on PERT also. Okay, so this is a problem. Okay, this is a given problem for the 8 marks. Consider the network shown figure. For such activity, the 3 times estimate TO, TM and TP. What is TO? TO is nothing but optimistic time. TM is nothing but most likely time, and TP are the given along the arrow in the T0 dash TM dash TP. Okay, म्हणजे each and every value of TO, TM and TP they have given. कुठल्या फॉर्म्युलामध्ये दिला? फॉर एक्झाम्पल टेक ऍक्टिव्हिटी 20 to 30. Okay, activity 20 to 30. So TO is nothing but TO is equal to 40, TM is equal to 70 and TP is equal to 20. So all these value are given. Okay, this is very simple example in this chapter. PERT मध्ये सगळ्यात सोपा आहे PERT मध्ये. ओके, विदाउट 10 मिनिटांमध्ये PERT संपून जातो. की त्याच्यामध्ये दिलेल्या व्हॅल्यू असतात, वी हॅव टू यूज ओनली फॉर्म्युलीज. ओके, so they have given all the value, optimistic time, pessimistic time and the most likely time. Okay, now determine variance and expected time. Also formula we have studied. Now what is the procedure to solve the problem? This is given problem, so write down given data. Okay, so given data in terms of table. Okay, so write down these are the activities. Okay, activity you have to write in terms of I and J. Okay, I is nothing but initial activity is nothing but the predecessor, and end activity is a successor event. Okay, म्हणजे पंढरपूर पासून सोलापूर पर्यंत जायचं हे काय आमचे टार्गेट आहे किंवा इव्हेंट आहे, तर त्याच्यामधला पंढरपूर काय प्रेडेसेसर आहे, आणि सोलापूरला पोहोचल्यानंतर काय आपण करणार सक्सेस, दॅट इज नथिंग बट सक्सेसर. ओके, दिस इज ओनली ऍक्टिव्हिटी, वी हॅव टू राईट दॅट ऍक्टिव्हिटी इन टेबल फॉर्मॅट. इन PERT मध्ये काय करतो आपण, व्हॅल्यू वरून टेबल बनवतो. आता इथे टेबल वरून काय करणार आहे आपण, फाइंड आउट. डायरेक्टली तुम्हाला टेबल दिलेला आहे, वी हॅव टू राईट डाऊन टेबल फ्रॉम स्ट्रक्चर. ओके, दिस इज ओनली डिफरन्स. Write down also other activities T0, TM, TP. Okay, these all value are also given. कुठे दिलेले आहेत, समजा फॉर एक्झाम्पल 10 to 20. Okay, 10 to 20, in that 10 to 20 predecessor is a 10 and successor is 20. So write down 10, 20 and TM काय काय दिलं त्यांनी, TO, TM and TP. So write down column of TO, TM, TP. Okay, and value write down the both values. Okay, 9, 6, 4, 6, 9, 12. Okay, so write down here the
6 9 12. TO is 6, TM is 9 and TP is 12. Okay, this is a given data. Now what we have to do? Okay, what we have to do? So directly use the formula. Okay, they have asked काय विचारलं त्यांनी बघा, determine the variance and the expected time for each activity. Okay, so what is the formula for variance? Okay, variance formula is equal to sigma square is equal to TP minus TO divided by 6 square. ह्या व्हॅल्यू पुट करा ह्याच्यामध्ये लगेच. TP दिलेलं आहे इथं. ओके, पेसिमिस्टिक टाइम मायनस ऑप्टिमिस्टिक टाइम म्हणजे काय असणार आहे कॉलम, TP कॉलम 12 मायनस 6 ओके डिवायडेड बाय 6 त्याचा स्क्वेअर. जे काय आन्सर असेल ते इथे लिहा. ओके, सेम प्रोसिजर फॉर दी अलॉंग ऑल दी ऍक्टिव्हिटीज. हा फॉर्म्युला त्याच्यामध्ये फक्त वापरायचा आहे. फॉर एक्झाम्पल वी विल टेक अनदर एक्झाम्पल फॉर ऍक्टिव्हिटी 20 to 40. ओके, सो व्हॉट इज द व्हॅरियन्स फॉर्म्युला 20 to 40. 20 to 40 काय असणार आहे बघा, TP मायनस TO 13 minus 7 divided by 6 चा स्क्वेअर. Okay, now this is a formula. So write down all the values. Okay, 0.25, 1.78. हा स्क्रीन विजिबल आहे ना बघा, नाही तर कार्यक्रम व्हायचा. ओके ओके ओके. these are the formula. मग झाला. लास्ट फॉर्म्युला इज रिमेनिंग TE. ओके, TE is equal to TO. TO is nothing but optimistic time दिलेला आहे. 4 TM दिलेला आहे प्लस TP divided by 6. म्हणजे काय, वी विल टेक अ एक्झाम्पल TO प्लस 6 प्लस 4 TM 6 प्लस 9 इंटू 4. ओके, किती येणार आहे 36 प्लस 6 किती येणार आहे 36 प्लस 42. ओके, प्लस TP 42 प्लस 12 किती येणार आहे 42 प्लस 12 म्हणजे 54 डिवायडेड बाय 6. व्हॉट इज द व्हॅल्यू 9. बरोबर का. दिस इज ओनली सिम्पल फॉर्म्युला. ओके, दिस 2 फॉर्म्युलाज आर रिक्वायर्ड. कारण की ह्या चार्टमध्ये बऱ्यापैकी तर 60% तर दिलेलंच आहे, 80% दिलेलंच आहे. ओनली वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅरियन्स अँड द एक्सपेक्टेड टाइम. ओके, दिस T इज नथिंग बट द एक्सपेक्टेड टाइम. दीज आर द स्टँडर्ड फॉर्म्युलेज. ओके, सो होप यू ऑल हॅव अंडरस्टूड दॅट प्रॉब्लेम. ओके, दिस इज आवर आन्सर. हां, मग बघा कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला देऊ द्या, तुम्हाला काय देणार आहे, स्ट्रक्चर देणार आहे, त्याच्यावर ते व्हॅल्यू देणार आहे अँड विचारणार काय आहेत बघा, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट प्रोजेक्ट विल कम्प्लीटेड इन 20 days इज नथिंग बट दी एक्सपेक्टेड टाइम. तेच विचारलं आहे. डिटरमाइन द क्रिटिकल पाथ. ओके, हेच तुम्हाला विचारलं आहे त्यांनी. ओके, सो दिस इज द ओनली पर्ट प्रॉब्लेम्स. ओके, क्रिटिकल पाथ पण बघा मगासारखंच आपण काय करणार आहे, जिथं जिथं 0 व्हॅल्यू किंवा सेम व्हॅल्यू येणार आहे तो काय असणार आहे तुमचा, दॅट विल बी द ओनली क्रिटिकल पाथ. ओके, सो होप यू ऑल हॅव अंडरस्टूड. ओके, नाउ दिस इज अ theoretical part of the part. Okay, so study well, because we already taken 3 chapter very well. If any doubt might be there. Okay, so I have provided notes of each and every chapter also. And this is the last. So with the permission of you all, we can say that okay, our syllabus of OR is finished. Okay, only the whatever the test will be conducted, whatever the upcoming exam will be there. Okay, if possible the if whatever the end of theory date is I think tomorrow. Okay, only one test is remaining. So I will also provide that test in tomorrow morning. Okay, so after completion of test you have to submit the assignment question also, whatever the question given in study material. Okay, so I will provide that also. Okay, so all the best to all for the upcoming journey. Okay, hope you all have understood the both second section of OR subject. Okay, so I have taken 4 chapters from your subject, so response from your side is very very best. Okay, so I am very thankful for listening me and adjusting me. So in future also we will do another subject, we will study another subject with us. Okay, so I am very happy today. Okay, because whatever the 4 chapter कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला जरी पडला तरी तो सुटेल अशी मला तर खात्री आहे. ओनली
स्मॉल रिव्हिजन इज रिक्वायर्ड. ते रिव्हिजन थोडं करून घ्या तुम्हाला वेळ मिळाल्यानंतर. आता कुठलाही प्रॉब्लेम होते आपण त्या मेथडनं व्यवस्थित सांगितलेलं आहे. ओके, म्हणजे बंद नाही घेता अभ्यास केला तर तुम्हाला ते लगेच चालतं, बरोबर का? सो दिस इज अ syllabus for OR subject. Okay, so I am very thankful to all of you, okay, for attending all these sessions. I will stop the recording. Okay, ते ऑनलाईन मुळे काय कधी मला बघितलं नसेल तुम्ही, सो आता थोडं मी डिस्प्लेला येतोय. ओके, सो आय एम व्हेरी happy today. Okay, so we have completed our or subject very well. Okay, if any doubt is there, you can ask me, message me also already I have provided the notes of all all chapter. So paste your attendance here and we can stop here. Okay, so I will provide test tomorrow morning. I will provide last test. I will provide last test and then our subject will be ended. Okay, so if time will be there, we will take revision also. Okay, so thank you very much. So after attendance you can leave. Okay, so last lecture will be taken by the Kale sir. Okay, sir will take a test also. Okay, so thank you very much for your great support. Okay, so we will stop here. Thank you very much.